मित्रांनो, सायबर क्राईम्सबद्दलच्या अनेक बातम्या आपण दैनंदिन जीवनामध्ये ऐकत असतो, बातमीपत्रामध्ये वाचत असतो आणि अनेक माध्यमावरती आपण या बाबतीत नॉलेज घेत असतो. हे जे सायबर क्रिमिनल्स आहेत, हे प्रत्येक क्राईममध्ये वेगवेगळ्या आयडियाज वापरून लोकांना फसवण्याचं काम करत असतात. प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक लोकांची या माध्यमातून होत असते. त्या बाबतीत जनजागृतीसुद्धा सुरू आहे आणि सायबर फ्रॉडच्या बाबतीत कायद्यामध्ये अनेक बदल झालेले आहेत आणि सायबर क्रिमिनल्सना पकडण्यासाठी अद्ययावत यंत्रणासुद्धा शासनाकडे आहे. सायबर क्राईमच्या बाबतीमध्ये माहिती देण्यासाठी आपण 1930 या नंबरवरती कॉल करून आपल्या संदर्भात जर सायबर फ्रॉड घडला असेल किंवा अशा प्रकारचे कॉल्स आले असतील तर आपण ते कळवू शकतो. सांगण्याचा उद्देश हाच की डिजिटल अरेस्ट नावाचा एक प्रकार या सायबर क्रिमिनल्सनी शोधून काढलेला आहे. ही यांच्या गुन्हा करण्याच्या पद्धतीमधली एक नवीन पद्धत असं आपण त्याला समजू. सायबर क्रिमिनल्स जे आहेत हे वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये वेगवेगळे आयडियाज वापरत असतात. वेगवेगळे आयडिया वापरून लोकांची फसवणूक करण्याचं काम हे लोक करत असतात. अशाच प्रकारची एक आयडिया, त्याचंच नाव डिजिटल अरेस्ट आहे. डिजिटल अरेस्ट नावाचा कुठलाही प्रकार भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये अस्तित्वातच नाही. सायबर क्रिमिनल्सने तयार केलेली एक फसवणूक करण्याची एक नवीन आयडिया आहे, ज्यामध्ये लोकांना फसवण्यासाठी, सायबर क्राईम करण्यासाठी डिजिटल अरेस्ट या संकल्पनेचा आधार घेतला जातो. त्यांच्या टार्गेटवर असे लोक असतात ज्यांना तंत्रज्ञानाचं नॉलेज नाही आहे, ज्यांना तंत्रज्ञानाबद्दल माहिती नाही आहे, अशा लोकांना हे सॉफ्ट टार्गेट करतात. मोस्टली यांच्या टार्गेटवरती रिटायर्ड झालेले ऑफिसर्स, रिटायर्ड पेन्शनर्स, रिटायर्ड झालेले जे व्यक्ती आहेत हे मोस्टली यांच्या टार्गेटवर असतात. त्यांच्याकडे तंत्रज्ञान तर आहे, पण ते चालवण्यासाठी, ते हँडल करण्यासाठी लागणारं पुरेपूर नॉलेज त्यांच्याकडे नाही आहे. अशा लोकांना हे टार्गेट करतात. या क्राईमचा मोडस ऑपरेंडी असा असतो की सर्वप्रथम हे त्यांचे टार्गेट आयडेंटिफाय करतात. ज्याला टार्गेट करायचं आहे त्या व्यक्तीच्या बाबतीत पुरेपूर माहिती या लोकांकडे असते आणि याच माहितीचा फायदा घेऊन अशा व्यक्तीचा नंबर मिळवतात. सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांना कॉल करतात. कॉल करताना हे जे फसवणूक करणारे सायबर फ्रॉड्स आहेत ते एखाद्या पोलीस ऑफिसरच्या किंवा एखाद्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेमध्ये ड्रेस कोड वापरून, त्यांच्यासारखी वेशभूषा करून व्हिडिओ कॉल करतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारच्या एका गुन्ह्याच्या संदर्भात तपास करायचा आहे किंवा आर्थिक गुन्ह्यासंदर्भात तपास करायचा आहे, गुन्ह्यात तुमचं नाव आलेलं आहे असं सांगून तपासणी करण्यासाठी तुम्हाला डिजिटली अरेस्ट केलेलं आहे असं सांगून त्या व्यक्तीला दडपणाखाली घेतात. त्यामध्ये काय होतं की ज्या व्यक्तीला या बाबतीत नॉलेज नाही आहे, ती व्यक्ती अशा व्यक्तीच्या दडपणाखाली येऊन व्हिडिओ कॉलवर बोलणाऱ्या व्यक्तीला खऱ्या अर्थी ऑफिसर समजून, अधिकारी समजून हे व्यक्ती त्यांच्या दडपणाखाली येतात आणि नंतर हे व्यक्ती त्यांना पाहिजे तशा प्रकारे त्यांचं हॅरॅसमेंट करतात. त्यांना ते कोणत्याही गुन्ह्याचा दाखला देऊन कुठलेही फेक डॉक्युमेंट्स दाखवतात. तुमच्या विरोधात अटक वॉरंट आहे, तुमच्या विरोधात ही माहिती मिळालेली आहे, अशा प्रकारे सांगून त्यांच्याकडून त्यांचे बँक डिटेल्स, त्यांचे OTP, त्याची सर्व गोपनीय माहिती मिळवतात आणि तुम्हाला डिजिटली अरेस्ट केलेलं आहे असं सांगून सर्व गोष्टी कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये करायला हे लोक भाग पाडतात. त्या टार्गेटेड व्यक्तीचे सर्व डिटेल्स, सर्व फायनान्शियल डिटेल्स त्यांच्याकडून घेतात आणि त्याचा वापर करून त्यांचे पूर्ण अकाउंट खाली करून टाकतात. अशा प्रकारे या गुन्ह्याची मोडस ऑपरेंडी आहे. काही लोकांना 2-2, 3-3 दिवसाच्या डिजिटल अरेस्टवरती ठेवलेलं असतं. काही जणांना 1-1 महिना डिजिटल अरेस्टमध्ये ठेवल्याच्या केसेस आपण ऐकतो. हे एक आभासी वास्तव तयार केलेलं असतं आणि सायकोलॉजीचा वापर करून त्याला अशा प्रकारे भीती दाखवण्यात येते की ज्यामुळे त्या व्यक्तीची फसवणूक होते आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर या गुन्ह्याचे स्वरूप आपल्याला बघायला मिळत आहे. या केसेसचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. आपल्याला जर अशा प्रकारचा कॉल जर आला असेल तर घाबरून न जाता सर्वप्रथम स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आणि सायबर क्राईम हेल्पलाईन जो नंबर आहे 1930 या नंबरवरती कॉल करून सर्व डिटेल्स आपण त्यांना देऊ शकतो आणि सायबर क्राईम डिपार्टमेंटमध्ये आपण त्याची तक्रारसुद्धा देऊ शकतो.
पोलीस यंत्रणा अतिशय अद्ययावत झालेली आहे. कुठल्याही प्रकारचा सायबर क्रिमिनल पोलीस यंत्रणेपासून वाचू शकत नाही, एवढी अद्ययावत पोलीस व्यवस्था आहे. आपणही जागृत राहून आपले डिजिटल व्यवहार सिक्युअर करू शकतो आणि अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी न पडता सज्ञान नागरिक म्हणून आपण बचावात्मक पवित्रा त्या ठिकाणी घेऊ शकतो. अशा कुठल्याही प्रकारच्या सायबर फ्रॉडला आपण बळी पडू नये किंवा आपल्या परिवारातील कोणी बळी पडू नये असं जर आपल्याला वाटत असेल तर हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत शेअर करा. ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना या बाबतीमध्ये अवेअरनेस त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि सायबर क्राईमपासून त्यांचं संरक्षण होईल. मित्रांनो, डिजिटल तंत्रज्ञानामुळे आपलं आयुष्य बऱ्याच अंशी सोपं झालेलं आहे. आर्थिक व्यवहार, बँकिंगचे व्यवहार अतिशय जलद गतीने आपण करू शकतो. अतिशय सोप्या पद्धतीने आपले व्यवहार आता झालेले आहे. अशा प्रकारच्या सायबर क्रिमिनल्सचे धोकेही त्याच्या मागे आहेत. परंतु जागरूक होऊन आणि तंत्रज्ञानाबद्दल पूर्ण नॉलेज घेऊन आपण अशा फसवणुकीपासून दूर राहू शकतो. आणि जागरूक राहणे आणि नॉलेज घेणे हाच याच्यावरचा उपाय आहे. त्यामुळे सतर्क राहा, सावधान राहा. धन्यवाद.